अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री ज्ञानेश्वरांचं सद्गुरुस्तवन आणि त्यातील कुंडलिनी योग हा आपण विषय बघतोय. भक्ती मार्गाधिष्ठित कुंडलिनी योग. ओवी क्रमांक आपण 12व्या अध्यायातल्या पहिल्या 6 ओव्या बघितल्या. आता 7वी ओवी काय दाखवते बघूया आपण. 7वी ओवी अशी आहे 12व्या अध्यायातली. 17 स्तन्यदेसी अनुहताचा हल्लरुगासी समाधिबोधे निजविसी बुझावुनी. बुझावुनी त्या साधकाला समाधी अवस्थेवर तू आणून ठेवतेस. तत्पूर्वी काय 2 दर्शनं सांगितलेली आहेत, 2 अनुभव सांगितलेले आहेत. ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक, पहिल्यांदा बघितलं आपण अंगुष्ठ मात्र ज्योतीचं दर्शन आहे. म्हणजे पहिल्यांदा कुंडली शक्ती जागृत होणे, पंचविषयातून तो बाहेर येणे, आतमध्ये मनोलय प्राणलय त्याला जमणे, मग गुरूंच्या कृपेमध्ये आधार शक्तीच्या आधारे त्याला वाढवलं जातं. मग त्याला सगळ्यात उत्तम पहिला टप्पा येतो तो म्हणजे प्रत्येक आत्मज्योतीचं दर्शन. त्याच्यानंतर आत्मज्योतीचं दर्शन घडण्यामागे 2 शब्द आहेत, आपण ते हळूहळू बघणार आहोत. एक, कानाच्या ठिकाणी एक चक्र म्हणजे अर्थात भ्रमरगुंफा असं नाव आहे, आणि डोळ्याच्या ठिकाणी चित्र गोल्हाट गुणचक्र. या दोघांची शक्ती जागृत झाली की ही दर्शन मालिका येते, असं ज्ञानोबरांनी स्पष्ट शब्दात सांगितले. ते आपण पुढे बघणार आहोत. आता ही पुढची ओवी जी आली महत्त्वाची, काय ओवी आली. 17 स्तन्यदेसी. 17वी जीवनकला. अर्थात 17वी जीवनकला म्हणजे 16 काहीतरी कला आहेत. 16 काहीतरी कला असल्याशिवाय 17वा शब्द येणार नाही. म्हणजे आपल्या ठिकाणची इंद्रियांची जी कला, चंद्राच्या कला शब्द आपल्याला माहिती आहे, कमी जास्त होणे आणि वाढणे, याला कला म्हणतात. 16 कला अशी पद्धत म्हणण्याची. या 16 कला म्हणजे चंद्राच्या ज्या कला घडतात कमी जास्त होण्याची, त्याला आधार असलेली शक्ती म्हणजे 17वी जीवनकला होय. तसं आपल्या ठिकाणी पण 16 कला आहेत, 16 कला, आणि त्याला आधारभूत असलेली शक्ती अर्थात कुंडलिनी शक्ती. ही 17वी जी काय देशी स्तन्यदेसी. स्तन्यदेसी म्हणजे अर्थातच तिथे अनुभव काहीतरी रसाशी संबंधित आला आहे, म्हणूनच ती रचना तशी आहे की अशा साधकाला ज्याला तू हृदय आकाश पल्लकी पाळण्यामध्ये घालून निजवलेला आहे, त्याला आत्मज्योतीची ओवाळणी पहिली ओवाळतेस, बारशाचा नसवा. त्यानंतर त्याला काय अनुभव येतो तर 17वी स्तन्यदेसी त्याला एक अनुभव देतो. कोणता अनुभव येतो? तो अनुभव म्हणजे 17वी जीवनकलेच्या ठिकाणी त्याचं अनुभूती तो घेतो. म्हणजे काय होतं असा प्रश्न आहे. हा सगळ्यांना नेहमीच पडणारा प्रश्न आहे. त्याला शब्दामध्ये मी सांगतो, ही अनुभव करण्याची गोष्ट आहे. गुणातीत अवस्था प्राप्त होणे म्हणजे 17वी जीवनकला येणे होय, अनुभवाला येणे. म्हणजे तो त्रिगुणामध्ये जरी असला तरीही त्याला कधी भगवंताचं विस्मरण न होणे हा परिणाम जिथं होतो, हा परिणाम ज्या ग्रंथीच्या स्त्रवणामुळे होतो. म्हणजे इथे कुंडलिनी शक्ती जागृतीमुळे त्याला एक प्रकारची ग्रंथीचा स्त्रव होतो. त्या ग्रंथीच्या स्त्रवामुळे काय होतं, त्याला कधी विस्मरण होत नाही. आता भगवंताचं कधी विस्मरण होत नाही, गुरूंचं कधी विस्मरण होत नाही. अशा अवस्थेमध्ये या 17वी जीवनकलेचं त्याला एक प्रकारे रस, आणि जी कुंडलिनी शक्ती एक प्रकारे त्याच्या शरीराचा कोरडेपणा घालून हळूहळू त्याच्या ठिकाणी एक प्रकारचं उत्तम तेजत्व प्रगट करते. ही एक क्रिया घडते. जीवनकला ही काय 17वी जीवनकला. थोडक्यात आपलं शरीराचं चलनवलन ज्या आधारशक्तीच्या आधारे चालतं त्याची अनुभूती प्रत्यक्ष येते. आणि त्याच वेळे अनुहताचा हल्लरुगासी. हल्लरू म्हणजे खुळखुळा आहे. अनुहताचा ओंकार आपोआप प्रगट झालेला असतोच, हा आधारच आहे सारखा. आणि समाधी बोधे निजविसी बुझावुनी. त्याला समाधीचा बोध देऊन शांत त्याला केलेले असतेस. आता प्रश्न असा येतो की ही जी सहज अवस्था येते, ही सहज अवस्था अर्थातच आपल्याला सिद्ध गुरून मिळालेली आहे. त्यामुळे त्याला म्हणतात की हा अनुभवी जो शिष्य आहे तो साक्षात स्वतः ज्ञानाचा कुरुठा म्हणजे घर होतो.
आणि त्यावेळी त्याला जाणवतं की आपले सद्गुरू म्हणजे साक्षात माऊली आहेत. म्हणून ती 12वी अध्याय ते 8वी ओवी अशी येते, म्हणून साधका तो माऊली पिके सारस्वत तुझिया पावली. तुझ्या चरणाच्या ठिकाणी प्रत्यक्ष ज्ञानच प्रगट होतं. या कारणे मी सावली नसंडी तुझी. म्हणून ज्ञानोबराय सांगतात की अशा साधकाने गुरूंचा आधार कधी सोडू नये. हा दोष या कारणे मी सावली, तुझी जी सावली आमच्यावरती ती मी कधी सोडून जाणार नाही. आता प्रश्न असा आहे की केवळ तो सारस्वत होतो का? पिके सारस्वत म्हणजे त्याला ज्ञान प्राप्त होतं. केवळ ज्ञान प्राप्त होणे पुरेसे का अध्यात्मात, असा नेहमीच प्रश्न असतो. तर उत्तर, आध्यात्मिक उत्तर आहे नाही. केवळ ज्ञान प्राप्त होणे हे पुरेसं नाही, ज्ञानाच्या पुढे त्याला जावं लागतं. म्हणजे काय आहे बघूया. मग आता पुढच्या ओवीकडे जायला लागेल. ती 12व्या अध्यायातील 9वी ओवी अशी आहे, अहो सद्गुरूची कृपादृष्टी. सद्गुरूंची अशा वर प्रकारे सांगल्या कृपादृष्टी प्राप्त झाली, तुझे कारुण्य जयाचे अधिष्ठी. शिवाय तुझी कृपा, तुझी करुणा त्याच्यावर त्याला अधिष्ठान दिलं आहे. त्यामुळे तो काय झालं, तो सकळ विद्यांची सृष्टी धाता होय. सकळ विद्या जिथून सुरुवात होतात त्याचा तो मालक बनतो. म्हणजे काय होतं आता बघूया. केवळ ज्ञानपूर्ण होऊन उपयोग नाही. आता ज्ञान होणे म्हणजे अंडरस्टँडिंग आलं, जाणीव आली, समजलं. पण त्याला आत्मज्ञान व्हायला पाहिजे. शब्द काय येते आता, आत्मज्ञानाचा विषय. मग आत्मज्ञान कशाने होतं असा प्रश्न आहे. तर आपल्याला माहिती आहे की सगळ्या विद्यांचं म्हणजे वेदाचं उगमस्थानसुद्धा ओंकार आहे, हीच अनुभूती आहे. त्यामुळे श्रवण सुखाला तो ओंकारच रमलेला, अनुहताचा हल्लरुगासी. म्हणजे ओंकाराला एकाक्षर ब्रह्म म्हणतात आणि वेदाला शब्द ब्रह्म म्हणतात. म्हणजे वेदांचा उगमही ओंकारामधून होतो. आता हा ओंकारच त्याच्या ठिकाणी प्रगट झाला आहे. म्हणजे जेवढ्या काही विद्या आहेत त्याचा तो धाता म्हणजे मालक होतो हे सांगायला नको. अहो सद्गुरूची कृपादृष्टी, तुझे कारुण्य दयाचे अधिष्ठी, तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय. म्हणजे इथे ज्ञानेश्वर हे रूपकाने आपल्याला ते सांगतात की अशा प्रकारे भक्तिमार्गाचा अनुकरण करून जर तुम्ही कुंडलिनी योगाचा अभ्यास केला गुरूंच्या कृपेत, तर एवढी परमोच्च अवस्था प्राप्त होते. हे 12व्या अध्यायाच्या आधारे आपण बघितलं. आपण ज्ञानेश्वरांच्या एकूणच ज्ञानेश्वरीमधल्या सद्गुरू स्तवनावर जात आहोत. आता 6वा अध्याय जो सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो. सारखा योगाधिष्ठित म्हटलं की लोकांना शब्द तोच आठवतो, परंतु यातही भक्तिमार्गाधिष्ठितच कुंडलिनी योग अभिप्रेत आहे. हे वारंवार हे डॉक्टर शाळीग्रामांनी आपल्याला दाखवून दिलं आहे. आता त्याच्यात सुरुवात करू की कशा पद्धतीने हे विज्ञान युक्त कुंडलिनी योग उभा केला आहे. 6वा अध्याय. आता पहिलाच 6व्या अध्यायातली एक 10 क्रमांकाची ओवी आहे. ती ओवी अशी आपल्याला सांगते, तो म्हणजे 6वा अध्याय. तो गीते माझी षष्ठीचा, तो गीते माझी षष्ठीचा प्रसंगू असे ऐणीचा, जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडा केला. क्षीरार्णव म्हणजे समुद्रमंथनाच्या वेळी जसा अमृताचा निवाडा केला त्याप्रमाणे या गीतेमधला 6वा अध्याय असा आहे की जो अमृताचा कलशच आपल्या हातात आणून भगवंताने दिलेला आहे. आता हे जर या ओवीकडे बारकाव्याने जर बघितलं तर असं लक्षात येईल की इथे अमृताचा निवाडा झाला म्हणजे अर्थातच जीवनमुक्त, चैतन्यप्राप्ती, आत्मज्ञान प्राप्ती इत्यादी शब्दाशी आपण जवळ जातो की जेणेकरून मृत्यूवरती सुद्धा आपल्याला विजय प्राप्त होतो. आता प्रश्न असा आहे की हा अभ्यास कसा होतो हे प्रगटपणे सांगता येतं कसा. त्याच्यासाठी या 6व्या अध्यायातली 23वी ओवी बघायला लागते. ओवी क्रमांक कदाचित एखादा मागे पडवू शकतो, पण ओवी लक्षात ठेवली की सापडेल ते ज्ञान. ओवी कशी, आता आत्मप्रभा नीच नवी, आता आत्मप्रभा नीच नवी, तेची करुणी ठाण दिवी, जो इंद्रिया ते चोरुनी जेवी, तयासीच फावे. त्याला प्राप्त होतं, तयासीच फावे.
त्याला प्राप्त होतो. कोणाला प्राप्त होतो? जो इंद्रिया ते चोरूनी जेवी, म्हणजे इंद्रियांना विसरून या आत्मसुखाचा आस्वाद घेतो तो. आणि तो कधी? आत्मप्रभा नीच नवी, म्हणजे जसं जेवताना नेहमी उजेडात जेवावे, जेवताना लाईट असले पाहिजे जेवताना, तसं ही आत्मसाक्षात्काराचा लाभ मिळवण्यासाठी पहिल्या दिवसापासून आपल्या ठिकाणी बुद्धीच्या ठिकाणी तेज प्रगट व्हायला पाहिजे. म्हणून आत्मज्योतीचं दर्शन महत्त्वाचं आलं. म्हणजे काय म्हणायचं आहे की एकदा त्याने अभ्यास चालू केला 2 पद्धतीने. एकदा तो भ्रुकुटी मध्यात लक्ष देणारे, समजा एखाद्याने नादानुसंधान प्रगट झालं सोडून दिलं तरी काही हरकत नाही, पण भ्रुकुटी मध्यात लक्ष ठेवल्याने त्याला ते आत्मतेज, मगाशी प्रत्येक ज्योतिषी ओवाळणी ती प्रगट झालं. त्या म्हणजे थोडक्यात साध्या भाषेत बुद्धीच्या ठिकाणी विवेकत्व प्रगट असतं आणि बुद्धीमध्ये ज्ञान आणि क्रिया याचा समन्वय जमलेला असतो. अशा वेळेला अनुभव ते येतात. त्याचं तुम्हाला नीट समग्र इंटरप्रिट करता आलं पाहिजे. म्हणजे असं की एक साधक आले, ते अत्यंत मनोभावे सद्गतीत झाले, शरणागत झाले आणि 25 वर्ष अभ्यास करतात, पण गुरुदेव काही प्राप्त होते का नाही कळत नाही, अशी त्यांनी इच्छा सगळं भाव व्यक्त केला. म्हणजे या सगळ्या ओव्या त्यात आल्या. 25 वर्ष छान अभ्यास करतात. म्हणलं बघूया, जर आपल्या गुरूंची कृपा असेल तर होईल. आणि खरोखरच 2 दिवसांनी त्यांना पहाटे 3 वाजता एकदम उठवलं गेलं, आवाज आला आणि म्हणले हाका मारली त्या साधकाचं नाव घेऊन की मी आहे. आता ही अनुभूती आल्यावर ती इंटरप्रेट नीट जमली पाहिजे. अनुभूती अशी आली, पण ही अनुभूती या ओव्यांमध्ये कशी बसते यासाठी ज्ञान असायला लागते. यासाठी तुम्हाला वारंवार श्रवण करावं लागेल आणि या ओव्यांचा अभ्यास करावा लागेल. तेव्हा आलेला अनुभव शब्दात मांडता येतो. वस्तुस्थिती काय झाली म्हणजे गुरुदेव तुमच्यासारखा तुमचाच आवाज होता असं स्पष्ट त्यांना अनुभूती आली. म्हणजे या अनुभूतीमध्ये आलं की गुरुच्या साक्षीमध्ये त्या तेजामध्ये त्याला अनुभव येत आहेत, पण त्याला तरीही किंचितसा देह अहंकारामुळे असं वाटतं, मला असं वाटतं, अशी वाक्यरचना आली. ही कशामुळे आली? ही थोडी देह अहंकारामुळे. ठामपणा येत नाही की हाच अनुभव खरा आहे असा ठामपणा त्यामध्ये येताना दिसत नाही. असो, म्हणजेच केवळ शिष्य ज्ञानी होत नाही, सारस्वत होत नाही, तर तो विद्येचाही अधिष्ठाता बनतो. हे पाहिल्यानंतर या 6व्या अध्यायाकडे आता बघण्याचा आपला दृष्टिकोन आपण बघतो. म्हणजे पहिला ओवी कळली 22वी 23वी. आता आत्मप्रभा नीचनवी तीच करून ठाण दिवी. ठाण दिवी म्हणजे माहिती आहे, उंबारठ्यावरती दिवा लावला की आत बाहेर दोन्हीकडे प्रकाश पडतो. तसा एकदा आत्मप्रभा म्हणजे आतमध्ये प्रगट झालेले तेज, त्याच्या त्या म्हणतात त्या आत्मज्योतीच्या म्हणजे बुद्धी जागृत झालेले मगाशी म्हणजे विवेक आणि अर्थातच मगाशी म्हणजे ज्ञान आणि क्रिया, याचं त्याला शब्द काय आहे? प्रधान सूत्र. प्रधान सूत्र काय शब्द आहे हे जरा नीट शब्द अध्यात्मामध्ये काहीतरी क्लॅरिटी यायला पाहिजे की नेमकं महत्त्व म्हणजे काय. विश्वात जेव्हा त्याचा अर्थ बघतो म्हणजे ब्रह्मांडात, तेव्हा त्याचा अर्थ थोडासा बदलतो आणि शरीरामध्ये जेव्हा अर्थ बघतो तेव्हा त्याचा अर्थ बुद्धी या अर्थाने. मग महत्मध्ये काय शब्द आहे? महत् म्हणजे प्रधान सूत्र आहे. प्रधान सूत्र आहे म्हणजे काय? ज्ञान आणि क्रिया. या जगातलं 2च सूत्र शब्दात बसवता येतं. या प्रधान सूत्र या विश्वाचं काय आहे? ज्ञान आहे आणि क्रिया आहे. ज्ञान कशाला म्हणतात आणि क्रिया कशाला म्हणतात हे अध्यात्मात कळायला पाहिजे. ज्ञान एकालाच आहे, ते म्हणजे चैतन्याला आहे, जो स्वतःलाही जाणतो आणि इतरांनाही जाणतो, याला ज्ञान म्हणतात. आणि जो स्वतःला जाणत नाही आणि इतरांनाही जाणत नाही त्याला जड म्हणतात. मग प्रत्यक्ष आतमध्ये चैतन्य म्हणजे भगवंत सोडल्यास बाकी सगळ्या गोष्टी जड आहेत. बाकी सगळ्या म्हणजे मनही जड आहे, बुद्धीही जड आहे, कितीही जरी ते सूक्ष्म आहेत, पण याचा अर्थ ते प्रत्यक्ष चैतन्य स्वरूप नाही आहेत. नाहीतर माहिती आहे, शरीरातून प्राण गेल्यावर जीव प्राण शब्द आहे, तो गेल्यानंतर बुद्धीला का आकलन होत नाही, मनाला का आकलन होत नाही, या सगळ्या गोष्टी कारण होत नाही, कारण ते सूक्ष्म आहेत पण इंद्रियच आहेत. तर त्यांनाही चेतविणारा चैतन्य हा भिन्न असतो. हे बारकावा कळवतो. म्हणजे ज्ञानाची व्याख्या. आता इथे शब्द असा येतो ही आता एका मोठ्या अवघड टॉपिककडे जावं लागतं की या 6व्या अध्याय हा आपल्याला बघतो आपण भक्तिमार्गाधिष्ठित कसं यात सांगितलेलं आहे. 24वी ओवी अशी आहे, येथ श्रवणाचे निपांगे
वीण श्रोतया भावे लागे. एखाद्याने मगाशी सांगितलं मी की श्रवणाचा ओंकार प्रगट झाला आता सोडून दिला ऐकणं, काय ऐकायची गरज नाही, कारण तो ऑलरेडी प्रगट आहे. म्हणून वीण श्रोतया भावे लागे, येथ श्रवणाचे नि पांगे वीण श्रोतया भावे लागे. ओवी नीट जोडवा लागते. हे मनाचे नि निजांगे भोगी जेगा. म्हणजे या श्रवणानुसंधान न ठेवता केवळ मनोलय साधता येतो का गुरुदेव? म्हणजे मी जर ओंकार प्रगट झाला, रोज ऐकायची गरज नाही मला, तर येतो का? तर निश्चित येईल. भ्रुकुटीमध्ये स्थिरता ठेवली तर त्या प्रकाशामध्ये मन आणि बुद्धीचं ऐक्य करता येतं. म्हणजे बुद्धीचं काम काय आहे? विवेक, जाणीव. आणि मनाचं काम काय आहे? संकल्प, विकल्प या दोन्हीचं ऐक्य होतं. म्हणजे बुद्धी, मन आणि इंद्रिय एका तालात चालतात. भलतीकडे त्यांचं वाट चालत नाही. म्हणजे बोले तैसा चाले, अशी त्याची कृती आपापच अंगामध्ये यायला लागते. त्याला म्हणतात मनाचे निजांगे भोगी जेगा, की मन आणि बुद्धीचं ऐक्य झाल्यामुळे तो मन आणि बुद्धीच्या आधारेच आत्मसुखाचे अंग निजांगे भोगीजे, त्याचे अनुभव तो घ्यायला लागतो. आता ही गोष्ट वेदांताच्या भाषेत कशा पद्धतीने सांगायला लागते, इथं दोन गोष्टी आपल्याला कळायला लागतात. तो म्हणजे की दोन शब्द आहेत, एक जहत आणि अजहत लक्षणा असे शब्द येतात. कारण का आपण चाललो आहे दर्शनानुसंधान. म्हणजे मी भ्रुकुटी मध्यामध्ये पाहता पाहता मनोलय साधता येतो का, असा विषय हा. हे अध्यात्मातले फार बारकावे आहेत. हे शब्दात मांडणं नेहमी अवघड असतं, म्हणून असं अवघड वाटतं आहे प्रवचनं, पण समजून घेतलं तर अवघड नाही आहे. मुद्दा असा धरला आहे, भ्रुकुटी मध्यामध्ये लक्ष ठेवताना मला मनोलय म्हणजे मनाला स्थिर करता येईल का बुद्धीच्यामध्ये? तर येईल. दोन गोष्टी कळल्या तर. जहत लक्षणा म्हणजे काय आणि अजहत लक्षणा म्हणजे काय, या दोन गोष्टी कळल्या तर हे जमतं. जहत म्हणजे सोडून देणे. म्हणजे काय सोडायचं हे जगात कळलं पाहिजे. अर्थात त्याला इतकी विवेक यायला लागतो, नाही तर भलत्या गोष्टी लोक सोडतात, जे सोडायला पाहिजे ते सोडत नाही. म्हणजे त्याला म्हणतात वाच्यांश. म्हणजे एखादा शब्द ऐकल्यानंतर त्याचा वरवरचा जो अर्थ आहे तो सोडून द्यावा लागतो, तो ही माया. आणि लक्षांश ऑब्जेक्ट काय आहे तो स्वीकारावा लागतो. म्हणजे त्याग कशाचा? वाच्यांशाचा म्हणजे मायेचा. आणि स्वीकार कशाचा? ब्रह्माचा. वाच्यांश लक्षांश. जहत अजहत. जहत म्हणजे जळणारा, जो नाशिवंत आहे तो सगळा अंश त्या प्रत्येक गोष्टीतला सोडून द्यावा लागतो. म्हणजे काही लोक ध्यानाला बसतात प्रवचन ऐकताना किंवा भजन ऐकताना डोळे मिटून बसतात, त्यांना पण काही रंगबिरंग असे दिसतात, पण ते सगळे मायेतले अनुभव आहेत. ते सगळे मायेतले, ते भगवंताचे अनुभव नाही. आत्मज्ञानाचे जे अनुभव लागतात ते नाही. म्हणजेच थोडक्यात अशा पद्धतीने एकदा तो अनुभव काय येतो असा प्रश्न या स्टेजला, की संपूर्ण विश्वाला व्यापक असलेलं जे तेज आहे त्या तेजाची अनुभूती तुमच्या देहासह वर्तमान आपल्या ठिकाणी आहे, अशा पद्धतीने अनुभूती एक तयार होते. आणि त्याला म्हणतात अल्पसुखाने म्हणजे जीवाने महासुखाला आलिंगन देणे, म्हणजे शिवाला आलिंगन देणे. म्हणजे काय आहे असं जर कोणी विचारलं तर त्याला थोडीशी चर्चा करावी लागेल, त्याला ऐकावं लागेल. तत् त्वम असी यामधला तत् काय आहे, त्वम काय आहे, या दोन्हीचा त्याग आपल्या ठिकाणी व्हावा लागतो. या दोन्हीचाही शब्द म्हणजे याच्यातला अर्थ नीट कळला पाहिजे. ते तू आहेस, तर आहेस शब्दावरती स्थिर व्हावं लागतो. जे मी आहे त्याचं मला ज्ञान होण्याची गरज नाही, आधी मला ज्ञान व्हायला पाहिजे. जे मी काय आहे त्याचं मला आधी ज्ञान होणं म्हणजेच तत् त्वम. म्हणजे त्वम म्हणजे जीवाला सांगितलं की हे जीवा तू ते आहेस. हे मराठी अर्थ आला. जीवाला उपदेश केला का हे जीवा तू म्हणजे त्वम ते तत् असी म्हणजे आहे, ते परमात्मा स्वरूप तू आहेस. मग एकदा ते आहेस कळल्यानंतर त्वम पण गेला आणि तत् पण गेला. ही जहत आणि अजहत लक्षण आहे. म्हणजे पहिल्यांदा ज्ञानाने अज्ञान घालवावं लागतं आणि मग ज्ञानही विसरावं लागतं. त्याला म्हणतात
मग काय राहिलं तर त्याला उत्तर असं आहे अनुभवाचं, तो साधक आपल्या गुरुच्या कार्यामध्ये निमग्न होतो. तो साधक देहभान विसरून विदेही अवस्थेमध्ये आपल्या गुरूंचं कार्य पुढे तो सतत नेत राहतो. ही त्याची खूण आहे. असो, अशा पद्धतीने आल्यानंतर एका ओवीकडे लक्ष द्यायला सांगतात. ती म्हणजे 25वी ओवी 6व्या अध्यायातली, की या अनुभूतीत किती आनंद आहे हा शब्दात सांगता येत नाही. ज्ञानोबालाही सांगता येत, हे आपण कोणी मनाने सांगत नाही आहे. आहाच बोलाची वाली व फेडीजे, या काही गप्पा मारण्याची गोष्ट नाही नुसती. आणि ब्रह्माची अंगा घडीजे, मग सुरवसी सुखाडीजे, सुखाची मजी, म्हणजे अपार सुखामध्ये आपलं अल्पसुख मिसळून टाकणे, हीच एक क्रिया होते. असो, आता ही अनुभूती प्राप्त होणं थोडंफार अर्थातच चिकाटीचं काम आहे, सातत्याचं काम आहे. हे काही सांगायला नको, पण हे कसं करायला पाहिजे, किती पद्धतीने करायला पाहिजे, सूक्ष्मपणा किती आहे. ज्ञानोबांचे शब्द आहेत, जैसे भ्रमर पराग नेती. या फुलावर बसतात भ्रमर आणि पराग घेऊन जातात. परी कमलदले नेणती, परंतु कमलदलांना कळतसुद्धा नाही इतका हळुवारपणा आपल्या ठिकाणी यायला पाहिजे, म्हणजे इतकं शांतपणे बसलं पाहिजे. ऐसे हळुवारपण जरी येईल तरीच हे उपयोगा येईल, तर हे उपयोग येईल. नाहीतर काय, ये रवी आघवी गोठी होईल. गोठी म्हणजे गोष्टी, हे आपलं प्रवचन. मुकया बहिऱ्याची, मुका बोलला आणि बहिरेने ऐकलं असं व्यर्थ प्रवचन होईल. अभ्यास करणार असेल तर हे प्रवचन उपयोगी आहे असं म्हणण्याचा उद्देश आहे. या ओव्या कोणाला उपयोगी आहेत? अभ्यासू साधकाला उपयोगी आहेत. केवळ ज्ञानेश्वरी नुसती प्रवचन किंवा त्यामध्ये वरकरणी प्रवचनं द्यायची असेल तर या ओव्या त्याला काही उपयोगाच्या नाहीत. असो, म्हणजे आता कळलं की हा जो अभ्यास सांगितला आत्तापर्यंत एवढा सगळा कशा पद्धतीने अभ्यास करावा, यातून शिष्याने कशा पद्धतीने बसवावं, तर याची काही एकदम वरचा अभ्यास आहे ना, मग याचे पहिल्या काही स्टेप्स आहेत का, त्या 6व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगतात. भक्ती मार्गाधिष्ठितच आहे हे लक्षात येतं. त्यातली ओवी एक 186 क्रमांकाची ओवी आहे. काय म्हणतात, मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. इथं त्या क्लिअर कर अभ्यासच दिला की काय, मग त्या ठिकाणी आपण असं स्थान निवडलं. 6व्या अध्यायात वर्णन आहे कशा प्रकारचं स्थान असावं. असं स्थान निवडल्यानंतर त्या ठिकाणी आपण अंतःकरण म्हणजे माहिती आहे, मनबुद्धी चित्त अहम प्राण, हे अंतःकरण आहे. करण म्हणजे माहिती आहे साधन, इंद्रिय. अंत म्हणजे आतले. यांना एकाग्र करण्यासाठी सद्गुरू स्मरण करून अनुभवाच्या इथे येऊन थांब. असा आदरयुक्त श्रद्धेने आणि ध्येयनिष्ठतेने अखंड अभ्यास चालू केला की अंतर्बाह्य सात्विकपणा प्रगट होतो. अंतर्बाह्य काय प्रगट होतो? सात्विकपणा प्रगट होतो. मग ती कुठे ओवी आहे? ती 187 ओवी. ही जशी 186 तशी 187. अध्याय 6. जेथ स्मरते आदरे, गुरूंचं स्मरणपूर्वक ध्यान चालू केलं. सबाय सात्विके भरे, त्याला सात्विकपणा प्रगट होतो. आणि जव काठिण्य विरे, महत्त्वाची खूण काय? अहमभावाची आहे. अहमभाव त्याचा कमी व्हायला लागतो. ही जर आपल्या ठिकाणी अवस्था प्रगट झाली तो ओळखावं आपल्याला हा अभ्यास चांगला जमायला लागला आहे. आता एखादा गृहस्थाश्रमी असा काय, ब्रह्मचर्य असं काय, त्याच्या अनुभवामध्ये काही फरक पडणार नाही. नोकरी करणारा असो, नोकरी न करणारा असो, विद्यार्थी असो, त्यालाही अनुभवात काही फरक पडणार नाही. आता ही जी कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यामुळे त्याच्या मनोवृत्तीतच हा फरक पडत चाललो. आणि मनोवृत्तीत फरक पडल्यामुळे काय घडायला लागतं? विषयांचा विसरू पडे आणि इंद्रियांची कसमस मोडे. इंद्रियांची व्यर्थ हालचाल थांबली आणि इंद्रिय विषयांचा विसर पडतो, विषयांचं स्मरण होत नाही. आणि मनाची घडी घडे हृदया माझी, मनाची घडी घडे. मन आवर्त घ्यायला लागतं हृदयामध्ये. या हृदय आकाश म्हणजे बुद्धीच्या ताब्यात मन जायला लागतं. हे दुसऱ्या अध्यायातल्या ओळीचा संदर्भ दाखवला. असो, आता एक सूत्र आहे, मनोयत्र विलीयते पवनस्तत्र लिहिते. जिथे मन जाईल आणि शांत होईल तिथेच प्राण पण जाऊन शांत होतो. आता
मन मगाशी सांगितल्यामुळे जसं भ्रुकुटीमध्यात आल्यामुळे केवळ दर्शनाची मालिका गुरूंचं स्मरण करत अभ्यास केल्यामुळे तिथे लीन होऊ लागतं, तसं हळूहळू प्राण पण तिथे येतात आणि स्थिर व्हायला लागतात. त्याच्या ओव्या कुठे आहेत असा प्रश्न आहे. ही 6वा अध्याय 190 आणि 191 ओवी. आता अंगा ते अंगवरी आणि पवना ते पवन करी, ऐसी अनुभवाची उजरी हेची लागे. आता मुद्दा असा आहे, हे काय म्हणायचं आहे यांना याविषयी जरा आमच्या वडिलांनाच हा पुस्तकातून बघायला लागतं पंथराच्या. आता ओवी कशी झाली आहे, आता अंगा ते अंगवरी पवना ते पवन करी. हळूहळू त्याची बैठक जी आहे ती सहजपणे स्थिर व्हायला लागते आणि त्याला असं लक्षात हलकेपणा जाणवतो. हे कशामुळे होतं असा प्रश्न आहे. कारण आहे प्रवृत्ती माघवती मोह रे. प्रवृत्ती रूप रजोगुण अंगातला कमी झालेला आहे आणि समाधी आईला ही उरे. आता त्याची प्रवृत्ती कमी झाली, रजोगुण कमी झाल्यामुळे समाधीचं त्याला एक तीर दिसायला लागतो. आघवे अभ्यास सुसरे बैसत खेवो. की ही अभ्यासाची पूर्तता म्हणजे काय होतं असा प्रश्न आहे. तटस्थ सविकल्प समाधी म्हणजे आपल्या देहाची जाणीव इथे आहे पण त्याला कशाची विषयांची आठवण राहत नाही. हे जमलं की ही ओवी अनुभवाला आली म्हणून समजायचं. आता एकदा अशा पद्धतीची अभ्यास सुरू झाला, त्याला आवड लागली, काय काय व्हायला लागलं, प्रवृत्ती मागे गेली म्हणजे रजोगुण गेला. साध्या भाषेत पैशाचं आकर्षण गेलं, पैशाचं आकर्षणच जातं मुळात. ही क्रिया जर जमायला लागली आणि एकाग्रता व्हायला लागली, काही अपेक्षा राहत नाही, निरपेक्षता वाढते, गुरूंविषयी आदर वाढतो. हे सगळी लक्षणं प्रगट होतात या अवस्थेमध्ये. बरं बाह्य लक्षणांना कळते हे जमले की नाही आपल्याला. ही अशा पद्धतीने सविकल्प समाधी म्हणतात. कारण बुद्धीमध्ये जाणीव आहे, त्याला कळतं मी देह आहे, मी असा आहे, तसं जाणीव असते त्याला. असो, या घडलेल्या अवस्थेमध्ये आता स्वाभाविकच जे ज्ञानेंद्रिय आहेत म्हणजे कान, डोळे, नाक, ही जी जिव्हा यांच्यात एक प्रकारे छोटंसं प्रेमाचं भांडण लागतं. प्रत्येक इंद्रिय म्हणतं मला अनुभव घ्यायचा आहे, प्रत्येक इंद्रिय म्हणतं मला अनुभव घ्यायचा. कळंभ शब्द असा ज्ञानोबरांचा. म्हणजे प्रत्येक इंद्रियाला वाटतं की मी अनुभव घेतला पाहिजे. कानाला वाटतं मी ओंकार ऐकला पाहिजे, जिभेला वाटतं मी नाम घेतलं पाहिजे, डोळ्याला वाटतं मी दर्शन घेतलं पाहिजे. अशा त्यांच्यात एक प्रकारे प्रेमाचं भांडण लागतं आणि भगवंताचा सर्व बाजूने अनुभव तो साधक घेऊ लागतो. जे पाहताना ब्रह्म पाहतो, ऐकताना ओंकार ऐकतो ना. त्याची प्रक्रिया तुम्ही काही बोललात तरी आम्हाला ओंकार ऐकू येतो. ही क्रिया व्हायला लागते. जिभा बोलायचा तरी भगवंताविषयी बोलायला लागतात. म्हणजे आपोआपच ही क्रिया पंचज्ञानेंद्रिय भगवंताकडे ओढली जातात. अशा पद्धतीने एक प्रकारे त्या इंद्रियांमध्ये प्रेमाचं भांडणच लागलेलं आहे. इंद्रिया लागे कळंबा ओवी क्रमांक 15 ते 20 आहे 6व्या अध्यायाच्या. असो, हे एकदा जर कळलं म्हणजे कसं, ऐका रसाळपणाची लोभा की श्रवणींची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका, जिये कोळीकचे निपाडे दिसते नादीचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बीक मोडे जयाचेनी. की प्रत्यक्ष त्याचं बोलणं असं व्हायला लागतं की जणू काही जे बोलायचा विषय आहे तो त्याला कानातला ऐकू येतो नादरूपाने. म्हणजे जणू काही श्रवणेंद्रियांना जिभा फाटून त्यांना असं वाटतं नादब्रह्म अनुभवावा. म्हणजे वेगवेगळ्या क्रिया घडायला लागतात या. नंतर काय तर म्हणजे एकीकडे ओंकाराचा अनुभूती येत राहते, एकीकडे मगाशी म्हणजे त्याला वैखरीवाणीतून स्वयं ओंकार बाहेर पडतो, बोलू लागतो आणि त्याचवेळी जीभ अत्यंत तृप्त होऊन बाह्य पदार्थाच्या ठिकाणी उदासीन होते. त्यामुळे ते भगवंताचं नामच शोधायला लागते इत्यादी क्रिया. असो, हे एकदा कळल्यानंतर हा एक मोठा अनुभव आल्यानंतर आता पुढे असं जायला लागतं. नवल बोलतीये रेखेची वहाणी, देखिया डोळ्याही पुरो लागे धणी, ते म्हणतसी उघडली खाणी रूपाचीही. आता प्रश्न असा आहे की
माझ्या ठिकाणी तृप्ती कधी येते. जोपर्यंत ही आत्ता सांगितलेला अनुभव भगवंताशी येत नाही तोपर्यंत तृप्ती हा शब्द प्रगट होत नाही, कारण तृप्ती ही मनाशी संबंधित आहे. म्हणजे जीवचैतन्य जेव्हा शिवचैतन्यात विलीन होईल शब्दाने कळण्यासाठी, तेव्हाच तृप्तता म्हणजे समाधान प्राप्त होते, तेव्हाच समाधी अवस्था तर म्हणतात देहजागृतीसुद्धा टिकते. असो, हे या 6व्या अध्यायातल्या ओव्या आता बघितल्या आपण काय बघतो आहे, सद्गुरुस्तवन असलेल्या ओव्या ज्ञानोबरांच्या विविध अध्यायामध्ये ज्या आहेत तिथे हा कुंडलिनी योग कशा पद्धतीने मांडलेला आहे हा विषय चालला आहे. तसं आता 6वा अध्याय, आता 13वा अध्यायमध्येच येतो. या 13व्या अध्यायाच्या जर ओव्या पाहायला गेल्या तर पहिलीच ओवी अशी आहे, आत्मरूप गणेश केलिया स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. आता आपण पहिल्यांदाचा अभ्यास पाहिला आहे. ज्ञानेश्वरी गाथा बघितली तर उघडे परब्रह्म सद्गुरूंची होती, पुरोहिते आरती शिष्यांच्या. नंतर हे पण बघितलं मुक्ताबाई सर, ओम तोची गुरु सोहम तोची शिव, हेही बघितलं. आता काय म्हणतात ते आत्मरूप गणेश. कोणता गणेश? आत्मरूप गणेश. गणेश माहिती आहे, गणाधान ईश म्हणजे बुद्धीचा दाता म्हणतात. म्हणजे अशा या गणेशाच्या आत्मरूप आत्मस्वरूप असलेल्या गणेशाचं स्मरण केल्यामुळे तो शिष्य सकल विद्यांचे अधिकरण म्हणजे मालक धाता बनतो. ते आपण बघितलं कसा ओंकाराचा तो मालक बनतो. मग तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, तेच श्री गुरूंचे चरण होय. जयाचे नि आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वताघवे जिव्वेसिये. अशा पद्धतीने या गणेशाचं आत्मस्वरूप गणेशाचं स्मरण झाल्यावर शब्दसृष्टी रूपी जी सारस्वत म्हणजे ज्ञान आहे ते आपाप प्रगट व्हायला लागतं. म्हणजे त्या शिष्याच्या ठिकाणी सा हसती, सा कवित्व कर, सा कविता करते म्हणजे कवित्व करते कुंडली शक्ती, अभंगर सुचतात, भजनं सुस्फुरतात, हे सगळं व्हायला लागतं. आणखीन काय येतं, वक्तृत्वा गोडपणे, त्याच्या वक्तृत्वाला एक गोडपणा प्राप्त होतो. अमृता ते पारुखे म्हणे, ते शब्द ऐकावेसे वाटतात. रस होती ओळंगणे अक्षरासी, सर्व रसांत रसाळपण त्या शब्दामध्ये येऊन थांबलेलं असतं. हे काय, जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष हा अनुभव घेण्याची गोष्ट अशा सत्पुरुषांच्या सहवासात गेला असं होतं का नाही. असो, आता सगळ्या भक्तीच्या या कुंडलिनी योगामध्ये जो भक्ती मार्गाधिष्ठ आहे त्यात शब्द येतो साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार, हे शब्द नेहमी येतात. त्याचं वर्णन ज्ञानोबरांचे शब्द आधी कशात बघूया. एक चित्त स्वरूपात चाकाटते म्हणजे चित्ताचे चैतन्य होणे. दुसरा शब्द आहे वाचा, आपापल्या स्थानी पांगुळतात. वाचा म्हणजे चारी वाणी. आपाद मस्तक रोमांच उभे राहतात. अर्धोन मिनिट डोळे होतात आणि बाह्य स्थूल देहाच्या ठिकाणी कंपन सुरू होते. अष्टसात्विक भाव हे काय आहेत. रोमांचाच्या मुळी स्वेदकणिका तयार होतात. महासुखाचा आलोट येतो आणि देहासह वर्तमान विश्वाची विस्मृती येते. वरील अष्टसात्विक भावांची लक्षणं एकत्र प्रगट झाली की ओळखायचं आपली कुंडली शक्ती ब्रह्मरंध्रापर्यंत गेली. एकाच वेळी हे 8ही भाव जर प्रगट झाले, एकाच वेळी अष्टसात्विक भाव प्रगट झाले म्हणजे कशा पद्धतीने या भावाचे अवतरण ज्ञानोबरांची होवी. या भावाचे अवतरण अवतरवती खूण हाताचडे संपूर्ण तत्वभेद. अध्याय क्रमांक 13 चौथी ओवी आहे. भावाचे अवतरण अवतरवती खूण हाताचडे संपूर्ण तत्वभेद. थोडक्यात अशा साधकाच्या ठिकाणी शाश्वत अशाश्वत तत्वांचा स्पष्ट निवाडा होतो. पुढे 13व्या अध्यायावर आपण 13व्या अध्यायातली 5वी ओवी. श्री गुरूंचे पाय जै हृदय गिवसून इठाय. हृदयाला व्यापून राहिले तै येवडे भाग्योय उन्मेषासी, की त्याच्या बुद्धीला ज्ञानाची प्राप्ती होतेच होते. आता प्रश्न असा, श्रीगुरूंचे सगुण निर्गुण स्वरूप कोणते आणि तो मार्गावरील टप्पे ते कोणते. आपण हे 4 वेळा बघितलं आहे.
की ओम तोची गुरु सोहम तोची शिव. आता अजून काय ज्ञानेश्वरी गाथा बघायला येईल. सद्गुरू वाचवणी संसारी तारक नशेची निष्टंक आन कोणी. उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती पुरविती आरती शिष्यांची. आता हा प्रणव 4 पद्धतीने अनुभवता येतो. ओंकार जो आहे त्याचे अनुभवाच्या पद्धती किती असं जर कोणी विचारलं तर 4 पद्धती आहेत. एक, प्रत्यक्ष प्रणवाचं दर्शन होतं, पाहता येतो, म्हणजे बुद्धीच्या डोळ्याने तो आपल्याला दिसतो. दुसरं, प्रणवाचं उच्चारावीण म्हणजे तोंडाने उच्चार न करता आपोआप प्रगट होणे. तिसरं आहे वैखरीने उच्चार करणे. आणि चौथा आहे हाताने लिहिणे. हे 4 पद्धतीने प्रणवाची अनुभूती येते. एक, कोणी हाताने लिहू शकतं. प्रणव लिहिणे म्हणजे कळलं, अभंग लिहिणे हे प्रणवाचं शब्दज्ञान प्रगट झालं. या 4ही अनुभूती घेताना मी प्रणवाची अनुभूती घेते, ही देह मात्र जागृती आहे. ही काय देह जागृती त्याच्या ठिकाणी आहे. पण एकदा का या जाणीवेच्या पलीकडे म्हणजे त्रिपुटीच्या पलीकडे गेला की आकार उकार मकार म्हणजे ओंकार करीती हा विचार काय परी विठ्ठल अपरंपार न कळे रया. ज्ञानेश्वरी गाथेतलं हे की या आकार मुकार संपूर्ण वेदाने किती जरी गायलं तरी विठ्ठलाचं स्वरूप काही कळून येत नाही, म्हणजे शब्दज्ञानाने येत नाही. असो, आता प्रश्न असा आहे की हा अभिप्राय की अनुग्रह घेऊन एवढी साधना केली तर आम्ही साधने हे जे सांगितले, हे जे साधन मी सांगितलं त्याची शरीरी जिही केले. देहात असताना मानव म्हणून जन्माला आल्यावर जो कोणी हे आचरण करेल ते आमुषेने पाडे आले निर्वाळले. या मृत्यूनंतर ते तो माझ्या योग्यतेला प्राप्त होईल अशी ग्वाही पण दिलेली आहे. असो, इथपर्यंत अवस्था कळल्यानंतर याला कोणती मुद्रा म्हणतात असं प्रश्न. ही चतुर्मुखी मुद्रा शब्द ज्ञानेश्वरीत आहे का, तर 18व्या अध्यायात याचा उल्लेख येतो. मग समाधी अव्यया भोगावी वासना यया ती मुद्रा गोरक्ष राया दिधली मिनी. मीनानाथांना कोणी दिली? गोरक्षरायाला कोणी दिली? मीनानाथांनी दिली. कोणती मुद्रा? मग समाधी अव्यया, अव्यय अशी जी समाधी आहे तिचा उपभोग घेण्याची जी अवस्था आहे ती अवस्था मुद्रा मीनानाथांनी गोरक्षनाथाला दिली. ती निवृत्तीनाथांकडे आलेली आहे. असो, इथपर्यंत कळलं. म्हणजे आत्ता आपण या त्याला काय म्हणूया, आता अध्याय क्रमांक 9 वरती आलो. आता म्हणजे सद्गुरू स्तवन वेगवेगळ्या अध्यायातला चाललं आणि त्याच्याला कुंडलिनी योग बघतोय. 9व्या अध्यायामध्ये ज्या वेगवेगळ्या ओव्या येतात त्यातली महत्त्वाची ओवी अशी आहे, अध्याय क्रमांक 9 आणि ओवी क्रमांक 49. 49. मोटके गुरुमुखे उदयी जत दिसे आणि हृदयी स्वयंभची असे प्रत्यक्ष फावो लागेतैसे आपैसयाची. निमित्त गुरुच्या मुखातून येताना दिसतं आणि प्रत्यक्ष त्याला हृदयामध्ये अनुभव यायला लागतो. पुढे ज्ञानेश्वरी 9वा अध्याय ओवी क्रमांक 51. आपण काय बघतोय बरं, मी परत आठवण की गुरुस्तवनातून कुंडलिनी योग कसा येतोय. परी भोगाची ऐली कडिलिये मेरे चित्त उभे ठेले सुखा भरे ऐसे सुलभ आणि सोपारे वरी परब्रह्म. म्हणजे काय म्हणायचं, जर या चित्ताला भोगातून काढून स्थिर कधी करता आलं तर प्रकाशाची तुला दर्शनं हळूहळू उभी राहतील आणि तुला परब्रह्माची प्राप्ती सहज सुलभ होईल. पुढे ही अवस्था थोडक्यात मुद्दा असा येतो की मला कुठपर्यंत या मनोलयाच्या माध्यमातून मी कुठपर्यंत जाऊ शकेल असा एक नेहमी प्रश्न पडतो. त्याला ज्ञानेश्वरी गाथेमध्ये एक टप्पा सांगितलेला आहे, चहू शून्या आरुते आणि महाशून्या परुते सर्व त्रासी पाहते तेची. थोडक्यात आत्ता एवढंच शब्द लक्षात ठेवता की या महाकारण देहाच्या पलीकडे असलेल्या साक्षीभूत चैतन्याची अनुभूती येते. याचं सविस्तर आपण नंतर बघणारच आहोत. असो, आता अध्याय क्रमांक 10
यातल्या काही ओव्या बघायच्या की कुठल्या ओव्या सद्गुरू स्तवनाच्या. पहिलीच ओवी अशी आहे, नमो विशद बोध विदग्धा. गुरूंच्या स्तवनाची ओवी आहे, नमो विशद बोध विदग्धा. म्हणजे आपण आत्मबोध करण्याविषयी सिद्ध आहात गुरुदेव. आणि विद्यारविंद प्रबोधा, आपण अविद्येचा नाश करून विद्येचा प्रकाश करणारे आहात. इतकंच नव्हे तर परा प्रमेय प्रमदा, परावाणीच्या पलीकडे असलेला व्यापक आनंदघन अशा स्वरूपाशी रममाण झालेला आहात. म्हणजेच प्रत्येक विलासीय, म्हणजे प्रत्येक शिष्याने या सद्गुरूंच्या सद्गुणा काय गुणांप्रमाणे आपण व्हायला पाहिजे असा अभिप्राय झाला. सांगायचं तात्पर्य काय आहे, हे कशासाठी सांगितलं की प्रत्येक शिष्याने पण असा अभ्यास करून ही अवस्था प्राप्त करणं गरजेचं आहे. आता परत तिथंच गाडी यायला लागते. म्हणून आपल्याला काय आहे की ऐसे ज्ञानप्रकाशे पाहिलं. कोणत्या प्रकाशात पाहावं लागतं? ज्ञानप्रकाशात. तै मोह अंधकार जाईल, तेव्हाच मोहरूपी अंधकार जाईल. जै श्री गुरुकृपा होईल पार्थागा. प्रत्येक वेळी त्यांनी श्री गुरुकृपा हे धरलेलं आहे. 4थ्या अध्यायातली उभी आहे. कशासाठी आठवण करून दिली की इथे काय म्हणतात, विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा. म्हणजे आत्मज्ञान होण्यासाठी गुरुकृपा ही महत्त्वाची ठरते. पुढे ही झाली. कोणता आपण अध्याय बघितला? तर 10वा. पुढे आता पुढच्या ठिकाणी जाऊ. अनेक प्रकारच्या ओव्या दाखवता येतात, त्याला धरून चालावं लागतं. या 10व्या अध्यायातल्या ओव्या बघा कशा आहेत. एक 3 क्रमांकाची ओवी, नमो जगत अखिल पालना. गुरूंचं वर्णन करताना सांगितलं, नमो जगत अखिल पालना. मंगलमणी निधाना सज्जन वनचंदना आराध्यलिंगा. मुद्दा कसा आहे, सारांश काय सांगतात त्याच्यामध्ये की त्याची स्वानुभूती जी शिष्याची तयार होते त्याच्यातनं त्याला सच्चिदानंद पदवी प्राप्त होते. आता हे मी एकदम डायरेक्ट वाक्य सांगितलं. एखाद्याला वाटेल त्याचा इथे कुठे संबंध आला, इथे संबंध येतो. काय तर सज्जन म्हणजे सज्जन, अर्थातच सत ही अवस्था प्राप्त ज्यांना झाली त्याला सज्जन म्हणाले. जगत पालन, जगत अधिक पालन म्हणजे ही चिद अवस्था, ज्ञानाची अवस्था आहे की साक्षात विष्णू म्हणजे ज्ञान, शांती. कशा पद्धतीने ते पालन पोषण करतात. मंगल मणिनिधान, मंगल अधिक मणिनिधान म्हणजे ही आनंद अवस्था, सच्चित आनंद. आता ओवीकडे लक्ष जाईल. नमो जगत अखिल पालना म्हणजे अखिल पालना म्हणजे चिद अवस्था, ज्ञानमय. मंगलमणी निधाना म्हणजे आनंद अवस्था. सज्जन वनचंदना म्हणजे सच्चिदानंद अवस्था असलेले हे सद्गुरू राया, असा अर्थ आहे त्या ओवीचा इतका. म्हणजे अशा पद्धतीने सद्गुरूंची जे वर्णन दाखवलं ते आपल्याला प्राप्त करायचं आहे असं त्यांना म्हणायचं आहे. असो पुढे आता आपल्याला पुढच्या अध्यायाकडे जाऊया. 15वा अध्याय. आता 15व्या अध्यायातल्या 1 ते 9 या ओव्या जरी सहज बघितल्या, आता एवढं बोलल्यानंतर लक्षात येईल की किती सहज कुंडलिनी योग बसवला आहे. आता पहिली ओवी अशी, आता हृदय ह्या आपुले चौफाळुनिया भले वरी बैसवो पावुले श्री गुरूंची. प्रथम हृदय हे सिंहासन आहे, अर्थात भ्रुकुटीमध्ये ते ब्रह्मरंध्र. तिथे गुरूंची पावली स्थापन करावी, गुरुबोध आत्मसात करावा आणि थेट बीजमंत्राचा उच्चार करत करत अभ्यास करत वरती सांगितल्याप्रमाणे जीवनकलेपासून थेट ब्रह्मरंध्रापर्यंत उड्डाण कुंडली शक्तीचं होतं. तेव्हा हृदय सिंहासनावर ओंकार किंवा सगुण रूपाचे ध्यान करावे, म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत होऊन साधकाला अवस्था प्राप्त होतात. ते हे आता हृदय आपुले चौफाळून या भले म्हणजे कळलं, शुद्ध करावं लागतं. मनबुद्धी चित्ता शुद्ध करून वरी वैसव पावले श्री गुरूंची. आता दुसरी अवस्था काय? ऐक्यभावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरून या पुष्पांजळी अर्घ देऊ. 15व्या अध्यायातली दुसरी ओवी.
की वरीलप्रमाणे मानसपूजा आरंभ होताना आता अहंकार चित्तवृत्तीमध्ये लय पाहू लागतो. अहंकार कुठे लय पावतो? चित्तवृत्तीमध्ये. म्हणजे तो हळूहळू त्याचा काठिण्य संपत जातं, नम्रपणा येतो चित्त बुद्धीत. आणि या सगळ्या पद्धतीने आत्मस्वरूपातील स्फुरण तो ऐकायला लागतो. आता सूर्याच्या 12 कला आणि चंद्राच्या 16 कला आपण हे नेहमी ऐकलेले. कला म्हणजे त्यांचं कसं भ्रमण होतं त्या. या कुठे जाऊन मिळतात? तर स्वयंभू सोहमवृत्ती जिथून येते तिथे जाऊन मिळतात. हे शब्दच आत्ता कळणार आहेत, आत्ता त्याच्याला अर्थ लगेच कळणार नाही. असो, ऐक्यभावाची अंजुळी म्हणजे मनाचा अनन्य भाव तयार होणे. आणि एकदा मनाचा अनन्य भाव तयार झाला की स्वतःच्या स्वानुभवाने ज्ञानोबा राय सांगतात काय काय करायचं आहे.